देशातील युवकांच्या शिक्षणाच्या प्रश्नावर आंदोलन करणारे समाजसेवक सोनम वांगचुक यांच्याशी सरकारने केलेल्या वागणुकीवरून शिवसेना उबाटा आमदार सिद्धार्थ खरात यांनी सरकारवर टीका केली आहे। तसेच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा अशी मागणीही त्यांनी केली आहे। पाहूया यावर नेमकं काय म्हणाले आमदार सिद्धार्थ खरात। सोनम वांगचुक हे प्रसिद्ध पर्यावरण तज्ञ शास्त्रज्ञ आहेत। त्यांचं काम आहे, त्यांना पुरस्कार पण पद्मभूषण सारखे मिळालेले आहेत। असा जो माणूस आहे तो विद्यार्थ्यांच्या प्रश्नावरती कॉक्रोच जनता पार्टी समोर उभा राहिलेला आहे। ते काही कॉक्रोच जनता पार्टीचे सदस्य नाही, पण जो काही तरुणांचा विषय, युवकांचं भवितव्याच्या अनुषंगाने प्रश्न उभा राहिला त्याला त्यांनी सपोर्ट दिलेला आहे। खरं म्हणजे सरकारने सोनम वांगचुक जे आहेत ते 20 दिवसापासून उपोषण करतायत, त्यांच्याशी चर्चा करायला हवी होती, त्यांचं म्हणणं ऐकून घ्यायला होतं आणि त्यांना त्यांची प्रकृती बिघडली असेल तर सगळ्यांना विश्वासात घेऊन त्यांचा जीव वाचवण्यासाठी आपण हे सगळं करतोय अशा प्रकारचं चित्र जे आहे संपूर्ण देशाला दाखवण्याची गरज होती। असं न करता त्यांनी काही पोलिसांना साध्या वेशामध्ये पाठवलं आणि अतिशय हिडीसपणानं त्यांचा अवमानकारक पद्धतीनं त्यांना उचललं आणि उडबे झाले असं म्हणत त्यांना ज्या पद्धतीनं त्यांची अवहेलना केली आणि त्यांना उचलून नेलं हे अक्षरशः खेदजनक आहे, तिरस्करणीय आहे। आणि याच्यावरून असं दिसतंय की केंद्र सरकारला अहंकार झालेला आहे। त्यांना त्यांचा पदाचा, त्यांचा सत्तेचा, त्यांच्याकडे असलेल्या बहुमताचा गर्व झालेला आहे आणि या गर्वामुळे त्यांना जनतेचे प्रश्न, युवकांचे प्रश्न समजेनासे झालेत। त्यातूनच हा अहंकार आला आणि त्यातूनच हे काम केले, जे अतिशय चुकीचं आहे, निंदनीय आहे। शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा निश्चितपणाने झाला पाहिजे आणि शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा शिक्षण मंत्र्यांनी पेपर फोडला असं कोणी म्हणत नाही, परंतु एवढा मोठा जो काही घोटाळा झाला त्याला नैतिक जबाबदारी, नैतिक वगैरे हा प्रकार काही शिल्लक आहे की नाही? इंग्लंडची लोकशाही पहा, भारताची लोकशाही पहा, यापूर्वी अनेक अशा काही घटना घडल्या की अशा काही हादसे झाले, मोठमोठ्या घटना घडल्या, तर त्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून त्या मंत्र्यांनी, केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा दिले। एवढा मोठा हा जो काही नीटचा घोटाळा झाला त्याच्यामध्ये जवळपास 20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत। अनेकांनी जी काही तयारी केली ती सगळी वाया गेलेली आहे आणि असं झालं असताना इतकी देश पातळीवरची जी परीक्षा आहे अभेद्यासी, त्या परीक्षेमध्ये घोटाळे होतात, फुटते, पेपर फुटी होते, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रश्न येत आहेत। प्रश्न देताना त्याच्यामध्ये कोणते प्रश्न येणार हे अगोदरच सांगतात, व्हॉट्सअपवर फिरतात, हे काय चाललंय? आणि ह्याचा जबाब शासनाला विचारण्यासाठी जे आंदोलन केलं त्याच्यावरती चर्चा करायला पाहिजे, तोडगा काढायला पाहिजे, आम्ही मार्ग काढतो म्हणून काहीतरी पर्याय घेऊन यायला पाहिजे। असं न करता या संदर्भात जो कोणी बोलेल त्याचं तोंड बंद करण्याची जी काही कृती आहे ती निषेधार्ह आहे। लोकशाहीमध्ये हे चालत नाही, लोकशाहीमध्ये आवाज उठावा लागतो आणि आवाज जो उठवतो त्याचं समाधान करण्याची गरज आहे आणि तो समाधान करतोय असं चित्र देशाला दाखवण्याची सुद्धा गरज असते, जे हे शासन अजिबात करत नाही।